नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या हे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण अग्निवीर भरती 2026साठी स्पेशल प्रिव्हियस इयर पेपर सोडवण्यास सुरुवात केली होती. त्याच्याच आजचा हा 18 नंबरचा पेपर आहे मित्रांनो. 2 दिवसाचे गॅप पडले त्याच्यासाठी मी माफी मागतो मित्रांनो. तब्येतीचा थोडा मेजर इश्यू आहे, तरी पण मी प्रयत्न करत आहो की तुमच्यासाठी कंटिन्यू क्लासेस घेऊन यावं म्हणून. गणित आणि बुद्धिमत्तासाठी हे क्लासेस राहणार आहेत मित्रांनो आणि एकदम झालेल्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण राहणार आहेत. बघा, भरपूर मुलं कमेंट करतात की सर असे प्रश्न अग्निवीरला येत नाही हे ते. तुम्हाला सांगतो मित्रांनो, एकदम हे झालेले पेपर आहेत. झालेलेच पेपर घेणार ना मी तुम्हाला की चुकीच्या थोडी शिकवणार मी. हे झालेलेच पेपर आहेत, विचारलेलेच प्रश्न आहेत. बघा, आज जो पेपर घेणार आहोत हे 1 जुलै 2025ला शिफ्ट नंबर 2चा पेपर आहेत. एवढे डेट टाकून मी दिलेले आहे. तुम्ही एखादी पुस्तक उचलून चेक करून पहा प्रिव्हियस इयरची. ते नाही जमत तुमच्याच्यानी. फक्त येता एक दोघं कमेंट करतात सर असे प्रश्न नाही विचारत, असे विचारणार का? अरे तुम्हाला काही रॉकेट सायन्स नाही शिकायचं आहे बाळा इथं. तुम्हाला फक्त एक सिम्पली 10वी पास ह्या बेसिसवर अग्निवीरचा पेपर देणे आहे आणि गणिताचे आणि रिजनिंगचे सोपेच प्रश्न असतात. जी के आणि जी एसचे थोडे चांगले लेवलचे प्रश्न विचारतात, तर त्याच्यावरती चांगल्याने तुम्ही भर द्या. ह्या गोष्टीकडे लक्ष नका द्या की हे येतात नाही येत. येणारेच प्रश्न मी घेत आहो इथं, एवढी गोष्ट चांगल्याने लक्षात ठेवा. बघा, PDF साठी काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. कोणती तर मी शिपाई महाराष्ट्राचा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. चलो, आधी घेणार आपण मॅथ, त्याच्यानंतर काय घेणार, त्याच्यानंतर घेणार आपण रिजनिंग. काय म्हणते पहा, प्रश्न क्रमांक 1. 48 आणि 65च्या लसावी किती असेल? लसावी बघा हा त्याच्या पटीत असतो. ह्या दोन्ही संख्यांच्या एक तर मोठी संख्या ही लसावी असते किंवा तिच्यापेक्षा जास्त असते. तर पहा, एक तर लसावी राहू नाही शकत आणि 48 हे लसावी राहू नाही शकत, कारण की ही काय आहे तर लहान संख्या. मग काढणार कसे पहा तुम्ही. 48 आणि 65 अशी उभी आणि आडवी रेषा देऊन द्या. अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की दोन्ही संख्यांना भाग जाईल. 8 आणि 4 12, 6 आणि 5 11 म्हणजे तिन्ही पण भाग नाही जात. कोणतीच अशी संख्या नाही आहे की दोघांना पण सारखे आणि भाग देईल. तर अशा वेळेस काय होते, मग ह्या दोघांचा गुणाकारच काय होणार, 48 गुणीला काय तर 65, हा दोघांच्या गुणाकारच काय होणार तर मित्रांनो लसावी होणार. ह्या दोघांच्या गुणाकारच काय होणार तर लसावी होणार. बघा 65 तर लसावी होऊ नाही शकत. एकच ऑप्शन उरला आहे कोणता, 3120, हा काय होणार तर याचा उत्तर होणार. तरी पण आपण याचा गुणाकार करून चेक करून पाहू मित्रांनो. काय 65 गुणीला काय होणार तर 48. कसं करणार बघा, 8 पंचे 40, 40च्या शून्य हातचे आले 4, 8 सकम 48, 48 आणि 4 किती होणार तर 52. बरोबर आहे का नाही. 1 0 खाली काय होणार, 4 पंचे 20, 20च्या शून्य हातचे आले 2, 4 सकम 24, 24 आणि 2 किती होणार, 24 आणि 2 होणार मित्रांनो 26. काय होणार 26, म्हणजेच काय होणार 0 2 5 आणि 6 11, 11च्या एक हातचा आला 1, 1 आणि 2 किती होणार 3, म्हणजे किती होणार 3120. कोणता तर ऑप्शन नंबर क हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हणते. एका मुलाकडे 120 चेंडू आहेत, ज्यापैकी काही पांढरे आहेत. जर पांढऱ्या चेंडूचे प्रमाण 45% असतील, पांढऱ्या चेंडूचे प्रमाण किती आहे म्हणते 45% असतील, तर त्याच्याकडे असलेल्या काळ्या चेंडूची संख्या शोधामध्ये. बघा, एका मुलाकडे 120 चेंडू आहेत, त्याच्यापैकी 45% पांढरे आहेत, तर मग काळे किती असणार. 100 कोणतीही वस्तू किती असते 100% असते, त्याच्यापैकी पांढरे किती आहेत तर 45%. तर मायनस करा 45%, किती टक्के उरणार 55%. म्हणजे 55% किती चेंडू आहेत तर काळे चेंडू आहेत. कितीचे 120चे, मग काळा 120चे चाचीचेचा अर्थ होतो गुणाकार आणि किती 55%. टक्के म्हणजे भागीला 100, टक्के म्हणजे किती होते तर भागीला 100. हे गोष्ट लक्षात ठेवा. हा काय करतो 1 0 1 0 कॅन्सल. आणखी काय होणार, 5ने जर भागीला 11, 5ने भागीला 2, हे किती होणार 6, 11 सकम 66. म्हणजे काळे चेंडू किती असणार मित्रांनो 66 आहे का ऑप्शन मध्ये आहे ना. कोणतं ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 म्हणजे ब ह्या प्रश्नाचं काय आहे तर एकदम उत्तर बरोबर आहे. आणि हे झालेले प्रश्न आहेत मित्रांनो, मागच्या वर्षी पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. एवढी गोष्ट ध्यानात धरून चाला. काय म्हणते आता पुढचा प्रश्न पहा. काय तर प्रश्न क्रमांक 3. एका वर्गात 45 मुली आणि 27 मुली आहेत, तर मुलांचे मुलीशी गुणोत्तर किती. बघा, मुलांचे मुलीशी म्हणून आधी काय येणार, आधी येणार मुले, गुणोत्तराचे चिन्ह बीजात काही तर 2 डॉट असतात आणि मग काय येणार मुली. मला सांगा मुले किती आहेत. मुली आहेत मित्रांनो 27. बघा, आधी मुली दिली आहेत, मग नंतर काही तर मुली दिल्या आहेत. मुली 45 आणि मुले किती आहेत 27. तर आधी काय विचारलं आहे आपल्याला, मुले आणि मुलींच्या गुणोत्तर सांगायचे आहेत, तर आधी येणार मुले, किती येणार 27.
आणि मुली किती आहेत तर 45. बघा अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की त्या संख्येने दोघांना पण भाग जातो. कितीने भाग जातो तर 9ने भाग जातो. बघा 9 तिरी 27, 9 पाची 45. म्हणजे यांच्या गुणोत्तर किती येणार 3:5. किती येणार 3:5 आहे का आपल्या उत्तरमध्ये? बघा ना, मुलांचे मुलीशी गुणोत्तर किती, म्हणजे आधी मुलं येणार मग नंतर काय येणार तर मुली येणार. 3:5 ह्या प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर आहे. कोणतं ऑप्शन? ऑप्शन नंबर ए हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया काय म्हणते. प्रश्न क्रमांक 4. 12 संख्यांची सरासरी 40 आहे. पहिल्या 7 संख्यांची सरासरी 30 आहे, तर उर्वरित संख्यांची सरासरी काढा. हा मागच्या पेपरमध्येच आपण असा प्रश्न घेतला होता वाटते मित्रांनो. काय म्हणत आहे सरासरी? मला आधी सांगा सरासरी म्हणजे काय? सरासरी सरासरी म्हणजे काय होते तर सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्यांची बेरीज भागीला काय तर भागीला होतात एकूण संख्या. मग बघा सरासरी म्हणजे काय? सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. तर मला सांगा 12 संख्यांची सरासरी किती दिली आहे आपल्याला 40. म्हणजे 40 ही काय आहे सरासरी आपल्याला दिली आहे आणि त्याच्यातील काय म्हणते 7 संख्यांची सरासरी किती आहे तर 30. तर तुम्हाला काय करावं लागेल 7 संख्या आहेत त्यांची सरासरी किती आहे 30. म्हणजे त्यांची बेरीज काय होणार तर 7 गुणिले 30 करणार तेव्हा त्यांची बेरीज होणार. अधिक सर्व संख्यांची बेरीज काय 12 टोटल संख्या त्याच्यापैकी 7 घेतला वाचल्या किती 5. वाचल्या किती 5 आणि 5 संख्यांची सरासरी आपण काढू किती आहे एक्स धरू कारण की तेच आपल्याला काढायचे आहे आणि भागीला किती होणार तर 12. भागीला होणार 12. बस एवढं फॉर्मॅट लक्षात ठेवा तुमचे उत्तर निघून जाणार. बघा काय होणार 12 इकडे भागीला इकडे जाऊन काय होणार तर गुणीला होणार 40 गुणीला 12. बघा 7 तेरे 21 म्हणजे किती होणार 210 अधिक काय होणार 5 गुणीला x 5x होणार. इकडे काय होणार 12×4 = 48 म्हणजे 480 हे होणार. 210 प्लस मध्ये इकडे येऊन मायनस होणार म्हणजे काय होणार -210 बरोबर 5x. बघा काय आहे 480 मधून 210 गेले किती राहणार 270. 270 बरोबर किती होणार 5x. बघा 5 गुणीला इकडे येऊन काय होणार भागीला होणार म्हणजे 270 भागीला काय तर 5 बरोबर किती होणार x. बघा कोणत्याही संख्येला जर 5ने भागाकार द्यायचे आहे तर ज्या संख्येला 5ने भागाकार द्यायचे त्याचे डबल करा मित्रांनो. तर बघा 270 चे डबल किती होणार 540. 500 काय होणार तर 40 आणि एक अंक सोडून पॉईंट द्या म्हणजे किती होणार 54. किती होणार 54 आहे का ऑप्शन मध्ये 54 आहे ना. कोणतं ऑप्शन? ऑप्शन नंबर क हा काय आहे तर मित्रांनो एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? तर हे अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहे मित्रांनो. जर तुम्ही आधीपासून माझे क्लासेस फॉलो करत असाल तर हे तुम्हाला फार सोपी जाणार. चला पुढचा प्रश्न पहा काहीतरी प्रश्न क्रमांक 5 काय म्हणते एका व्यक्तीचे उत्पन्न 6,400 रुपये आहे. जर त्याचे उत्पन्न दरवर्षी 10% वाढत असेल तर 2 वर्षांनी त्याचे उत्पन्न किती असेल? दरवर्षांनी त्याचे 10% उत्पन्न वाढत जात आहे. जसे पहा पहिल्या वर्षी किती आहे त्याच्यात 4,600 रुपये आहे मित्रांनो. दुसऱ्या वर्षी त्याचे 10% वाढले. 10% वाढले म्हणजे याचे 10% काढा. काय होणार 10% म्हणजे 10 भागीला 100. बघा कोणत्याही संख्येचे 10% काढायचे आहेत तर त्याचे काय करायचं 1 झिरो कट करून घ्यायचं. बघा 1 0 2 0 1 0 2 0 म्हणजे किती होणार 640. म्हणजे पहिल्या वर्षी किती रुपये वाढणार त्याचे 640 रुपये होते. किती त्याच्याकडे बघा 6,400 होते. उत्पन्न किती वाढला 640 रुपये वाढला. म्हणजे झाले किती बघा 0 4 4 आणि 6 10चे 0 हातच्या म्हणजे 7,040 रुपये त्याचे पहिल्या वर्षी झाले. 7,040 रुपये त्याचे पहिल्या वर्षी झाले. पण आपल्याला काय म्हणत आहे 2 वर्षांनी म्हणत आहे. 2 वर्षांनी आणखी याचे 10% काढा. याचे 10% म्हणजे काय करावं लागेल तर तुम्हाला गुणीला 10%. 10% म्हणजे 10 भागीला 100. तर काय 1 0 कट करून टाकायचं म्हणजे आणखी किती वाढतील याचे 704 रुपये. बघा याचे झाले किती होते पैसे 7,040 रुपये झाले होते. आणखी त्याचे वाढले किती वाढले मित्रांनो त्याचे 704 रुपये. तर त्याची टोटल एकूण झाली किती बघा 4 4 7 7 म्हणजे 7,744 रुपये. किती झाले त्याचे 7,744 रुपये. हे झाली मित्रांनो एकदम बेसिक पद्धत. हे काय झाली त्याची एकदम बेसिक पद्धत. हे बेसिक पद्धतीने तुम्ही असं उत्तर काढू शकते किती 7,744 हे झाली बेसिक पद्धत. आता शॉर्ट ट्रिक पहा. शॉर्ट ट्रिकने कसे काढणार बघा आपल्याकडे त्याचे उत्पन्न किती दिलंय 6,400 रुपये.
दरवर्षी किती वाढते? 10%. बरं 10% कोणावर वाढतील? 100%वर. म्हणजे जर त्याची 100 रुपये त्याचे जेवढ आहेत तर त्याच्यावर किती वाढणार? 10. म्हणजे किती होणार? 110 पहिल्या वर्षी होणार. दुसऱ्या वर्षी देखील तेच होणार. काय होणार? 100 रुपयावर किती? 10 रुपये वाढतील म्हणजे किती? 110 होतील. बस याला सोडवले तरी तेच उत्तर येणार. कसं? चला सोडवा. काय होणार पहा. 1 0 1 0 कॅन्सल, 1 0 1 0 कॅन्सल. आणखी काय करणार? हा एक हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल. म्हणजे काय करणार? 64 गुणिला 11 गुणिला 11 किती होतात? तर मित्रांनो 121. किंवा मग तुम्ही याचे एक एक करत नेऊ शकता. आपल्याकडे वाचलं काय? 11 गुणिला 11. चला एक एक करत नेऊ. बघा 11 चौ 44. 44ची 4 हातची किती आली? 4. 11 सकम 66. 66 आणि 4 किती होणार? 70. 66 आणि 4 70 आणि गुणिला 11. आणखी तेच 11 चौ 44. 11 7 77. आलं तेवढंच उत्तर. म्हणजे त्याचे उत्पन्न किती होणार? 2 वर्षानंतर मित्रांनो 7744. कोणता ऑप्शन आहे? तर ऑप्शन नंबर 2. बघा हे झाली तुमची बेसिक पद्धत. ही कोणती पद्धत आहे? इथं लिहून देतो. ही झाली तुमची बेसिक पद्धत आणि ती काय झाली? तर हे झाली तुमची शॉर्ट ट्रिक. दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या मित्रांनो. ही नाही आठवली तर ही. चला समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला काय तर प्रश्न क्रमांक 6. प्रश्न वाचा. प्रश्न काय म्हणत आहे? 10 कुटुंबामध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या अनुक्रमे 3 4 2 5 6 0 1 3 2 आणि 4 आहे. प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची सरासरी काढा. बघा सरासरीवरती तुम्हाला हमखास प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. आता सांगितलं मी तुम्हाला सरासरी म्हणजे काय होते? सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. आता पण फॉर्म्युला लिहून देऊ का? नाही. आता आपण डायरेक्ट सोडवणार. काय होणार बघा. आता नंबर कोणते दिले आहेत? हे दिले आहेत आपल्याला संख्या. आता यांची सरासरी काढणी आहे आपल्याला. बघा आधी काय दिलंय? 3 अधिक 4 अधिक काय होणार? 2 अधिक 5 अधिक 6 अधिक काय होणार? 0 अधिक काय होणार? तर 1 अधिक काय होणार? 3 अधिक 2 अधिक काय होणार? 4. बस हे संख्या आहेत किती? 10च्या असणार. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती संख्या? 10. तर भागीला काय करणार? 10 करणार. आता करा याची बेरीज. काय होणार? 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, 9 आणि 5 14, 14 आणि 6 20, 20 आणि 1 21 आणि 21 आणि 3 काय होणार? 24, 24 आणि 2 26, 26 आणि 4 किती होणार? 30. तर काय होणार? 30 भागीला 10 म्हणजेच किती येणार? 3. म्हणजे ह्या सर्वांची सरासरी किती येणार मित्रांनो? 3. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन नंबर ड हा प्रश्नाचा काय आहे तर मित्रांनो एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते? मूल्यांकन करा म्हणते. कसं करायचं आहे मूल्यांकन? काय दिलं आहे आपल्याला? 16 भागीला 4 अधिक 24 भागीला 6 याच्या काळणी आहे आपल्याला. काय करणार? आधी भाग जाते का तर पहा ह्या सर्वांना. बघा 4 चौ 16, 6 चौ 24 म्हणजे काय होणार? 4 अधिक 4 म्हणजेच किती होणार? 8. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. कोणता? जर ऑप्शन नंबर ड हा काय आहे तर ह्या प्रश्नाचं एकदम बरोबर उत्तर आहे. चला सोपीच प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहूया. काय आहे? चला हे देखील सोडवायचे आहे. काय दिलं आहे आपल्याला? बघा 25 अधिक 5 गुणिला 6 अधिक 31 मायनस 41. ठीक आहे. आधी काय करणार मित्रांनो तुम्ही? आधी करायचे गुणाकार. गुणाकार कोणाचा? 5 गुणिला 6. मग काय उरणार? 25 अधिक 5 सकम 30 अधिक काय उरणार? 31 मायनस 41. आता काय करणार? बेरीज करत न्या. 25 आणि 30 55. काय होणार? 55 अधिक 31 मायनस 41. चला 55 अधिक 31 काय होणार? 6 आणि हे 8 मायनस काय होणार? 41. बघा 6तून 1 गेले 5, 8तून 4 गेले 4 म्हणजे किती उत्तर येणार? 45. आहे का ऑप्शनमध्ये? माझं काही चुकलं का इथं? माझं काही चुकलं का? मला वाटते कुठेतरी इथं भागाकाराचा वगैरे चिन्ह असू शकतो. बघा ना हे 25 दिलं आहेत. हे 5 गुणिला 6 6 पंचे 30 25 आणि 30 किती होणार? 55. हे जसेचे तसे 55 आणि 31 किती होणार? 86. 86 मधून 41 गेले 45. 45 ज्या पद्धतीने हा लिहिला आहे त्याच्या 45 उत्तर एकदम बरोबर आहे मित्रांनो. पण मला वाटते की काहीतरी 1 मिनिट. 5 5 25 30
61 61. हा मला वाटते हा भागाकाराचे चिन्ह असेल. हे टायपिंग मध्ये थोडं एरर झालं आहे मित्रांनो. इथं हे भागाकाराचे चिन्ह असेल. जर हे भागाकाराचे चिन्ह दिलं ना आपण बघा काय होणार. इकडे सोडवून दाखवतो याला मी. एक मिनिट थांबा. काय होणार 25 भागीला 5 गुणिला 6 अधिक 31 मायनस 41. ठीक आहे हे असं असू शकते. काय होणार बघा आधी करतो आपण भागाकार. 25 भागीला 5 काय होणार 5 गुणिला 6 अधिक 31 मायनस 41. काय होणार 5 सकम 30 30 अधिक 31 मायनस 41. बरोबर आहे. 30 आणि 31 किती होणार 61. 61 मायनस 41 किती होणार 20. आता आहे का 20 ऑप्शन मध्ये आहे. कोणता ऑप्शन नंबर ब. म्हणजे याच्या जागी प्लसच्या जागी काय पाहिजे होता भागाकार. जर तुम्ही प्लस घेऊन कराल तर उत्तर हा तुमचा बरोबर आहे मित्रांनो. पण मला वाटते प्रश्न हा असेल. हा ठीक आहे प्रश्न. ठीक आहे दोन्ही आणि हे पण समजलं आणि हे पण काही हरकत नाही. चला समजत आहे तुम्हाला. पुढचे प्रश्न पाहूया. काय म्हणते खालील पर्यायामधून गहाळ संख्या शोधा म्हणते. काय दिलंय प्रश्नचिन्हाचे 0.75%. काय दिलंय प्रश्नचिन्ह दिलंय आणि याचे म्हणते किती 0.75%. किती होतात म्हणते तर 0.18 होतात म्हणते. चला कसं काढणार याला. जो प्रश्नचिन्ह दिलाय ती संख्या आपण काय धरणार मित्रांनो एक्स धरू. एक्स चे 4 तो गुणाकार होतो 0.75% म्हणजे भागीला 100 होते. टक्के म्हणजे काय होते भागीला 100 आणि इकडे काय होणार 0.18. चलो काय करणार बघा एक्स इकडे जसेचे तसे हे भागीला आहे तिकडे जाऊन काय होणार गुणीला 0.18 गुणीला काय होणार तर 100 भागीला खाली काय येणार हे गुणीला आहे तिकडे खाली जाऊन काय होणार भागीला होणार. चला आता कोणत्या संख्येने भाग जाते का तर भाग जात असेल तर देऊन द्या. पण आधी काय करू मित्रांनो पॉईंट समान करू. बघा इकडून 2 अंक सोडून पॉईंट दिलाय इकडून पण 2 अंक सोडून पॉईंट दिलाय. जर अशी परिस्थिती असेल तर अशा वेळेस काय होतात हे पॉईंट काय होतात तर कॅन्सल होतात. म्हणजे आपल्याकडे वाचलं काय एक्स बरोबर 18 गुणीला 100 भागीला काय तर 75. बस हे एवढंच वाचलं आहे. आता आता काय कराल तुम्ही बघा 25 ने भाग जातो 25 चौक 100 25 तिरी 75 3 सक 18 म्हणजे काय होणार एक्स बरोबर 6 गुणीला 4 म्हणजेच किती येणार तर 24. 6 गुणीला 4 किती येणार 24 आणि आहे ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर ब हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. 24 या प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय आहे तर अष्टकोनातील कर्णांची संख्या शोधा म्हणते. अष्टकोन ज्याला 8 कोण असतात आणि त्याच्यात कर्ण किती आहेत हे पाठांतरच करून ठेवा. किती तर 20 ऑप्शन नंबर ए. अष्टकोनात किती कर्णांची संख्या असते तर 20 असते. ऑप्शन नंबर ए हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते 10 वर्षात कोणत्या मुद्दलावर 6% दर साल साधे व्याज दराने 120 रुपये मिळतील. साधे व्याज म्हणजे सरळ व्याज. तर तुम्हाला काय करणे सरळ व्याजच्या फॉर्म्युलात लक्षात ठेवा. सरळ व्याज काही देव आपल्याला फॉर्म्युलाला लक्षात असेल तुमचे उत्तर निघून जातील. सरळ व्याज म्हणजे काय होते मित्रांनो मुद्दल गुणीला वेळ गुणीला दर भागीला होते 100. हा आहे मित्रांनो तुमचं सरळ व्याज. बघा आपल्याला साधारण व्याज दिलंय. साधे व्याज दर म्हणजेच काय तर सरळ व्याज किती आले मध्ये 120 रुपये. 120 रुपये आपल्याला सरळ व्याज भेटतच आहे. तर 120 रुपये सरळ व्याजाला मुद्दल म्हणजे जे पैसे आपण व्याजाने घेतो आपल्याला दिलं आहे का 10 वर्षात कोणत्या मुद्दलीवर म्हणजे मुद्दलच काढायची आहे आपल्याला. तर मुद्दलला काय धरणार आपण मुद्दलला धरणार एक्स गुणीला वेळ वेळ किती आहे 10 वर्ष आणि दर किती आहे तर 6%. 6% म्हणजे 6 भागीला 100. चला काय होणार बघा 1 0 कॅन्सल होणार. इकडे काय होणार पहा 120 हे भागीला आहेत इकडे येऊन काय होणार तर गुणीला 10 आणि हे गुणीला आहेत इकडे येऊन काय होणार भागीला 6 बरोबर काय होणार एक्स. बघा 6 दुने 12 आणि हे 0 काय होणार 10 दुने 20 म्हणजे किती होणार 200. एक्स किती येणार तर 200 रुपये. आहे का ऑप्शन मध्ये आहे. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर क हा काय आहे तर मित्रांनो एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत असेल मित्रांनो तर तुम्ही असे प्रश्न सोडवू शकता. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते तर प्रश्न क्रमांक 12. चला वाचा बरं प्रश्न. काय म्हणते एस बी हा 3/5 आहे 35 नाही आहे 3/5 आणि बी सी
किती 2-3 असेल, तर ए बी सी हे खालीलप्रमाणे म्हणजे त्यांचे गुणोत्तर सांगायचे आहेत. कसे काढणार बघा. येस बी दिलाय आणि बीस काय दिलाय तर सी दिलाय. असं लिहून घ्यायचं. ए आणि बी किती दिलाय 3-5 दिलाय. ए आणि बी किती दिलाय 3-5 आणि बी आणि सी किती दिलाय 2-3. तर बीच्या खाली बी किती दिलाय 2 आणि इकडे किती दिलाय 3. बस हा एवढं करणे आहे. मग आता यांना काढायचं कसं बघा. जे खाली जागा दिसते हे याच्या पुढची खाली जागा आहे ना मित्रांनो, यालाच भरायचं इथं 5 आणि याच्या पुढची जे खाली जागा आहे इथं 2ला भरायचं. बस एवढं करायचं. आणि मग काय करायचं, यांचे गुणाकार करायचे बघा. 3 दुने 6, 5 दुने 10, 3 5 15. बघा आता काही कटत आहे का येथे. जर मोठ्यात मोठ्या संख्येने तिन्ही संख्यांना भाग जात असेल तर काटून घ्या मित्रांनो. कटत आहे का नाही कटत आहे, कोणत्याच संख्येने भाग नाही जात, तर मग याचं उत्तर काय येणार 6, 10, 10, 15. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर ड हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, जर एका आयताची परिमिती 36 मीटर आणि लांबी 6 मीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती. एकदम चांगला प्रश्न मित्रांनो. बघा जर एका आयताची परिमिती दिलाय, मला सांगा परिमिती म्हणजे काय होते आधी. एक एक गोष्ट समजत घेऊ. परिमिती, परिमिती म्हणजे काय होती तर सर्व बाजूंची बेरीज, सर्वांनाच माहित आहे. पण जेव्हा आपण आयताचा विचार करतो तेथे आपण एक विशिष्ट फॉर्म्युला लावतो काय, 2 गुणिला लांबी अधिक काय तर रुंदी. 2 गुणीला काय करतो आपण, लांबी अधिक रुंदी. पण आपल्याकडे काय दिलं आहे, आपल्याकडे परिमिती दिलेली आहे मित्रांनो. परिमिती किती आहे तर 36 मीटर. परिमिती 36 मीटर आहे. 2 गुणीला काय होणार, लांबी 6 मीटर दिली आहे अधिक रुंदीला आपण घेऊ x. काय होणार मग हे बघा. 36 बरोबर 2 गुणीला 6 12 अधिक 2 गुणीला x 2x. बघा 12 प्लस मध्ये इकडे जाऊन मायनस होणार. 36 मधून 12 गेले किती होणार 24. थोडं डायरेक्ट करत आहोत. बरोबर काय होणार 2x. बघा 2 गुणीला इकडे जाऊन भागीला होणार 24 भागीला 2 किती होणार 12. म्हणजे x किती आला 12. म्हणजे हीच काय आहे तर रुंदी आहे मित्रांनो. हीच काय आहे रुंदी. पण आपल्याला काही रुंदी काढायला सांगितलं आहे का नाही. आपल्याला काय विचारलंय तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती आहे. तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो आयताचा, सांगू शकते का कोणी. क्षेत्रफळ कोणाचा तर आयताचा. क्षेत्रफळ काय आहे मित्रांनो, लांबी गुणीला रुंदी. लांबी गुणीला रुंदी हा काय आहे तर आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. बघा लांबी दिलेलीच आहे आपल्याला. लांबी किती आहे 6 मीटर. तर काय घेणार आपण 6 आणि गुणीला काय करणार 12. कारण की रुंदी किती आली आपली 12 आली. 12 कम 72. तर काय होणार 72 चौरस मीटर. हा काय होणार तर याचं क्षेत्रफळ होणार काय 72 चौरस मीटर. आहे का ऑप्शन मध्ये आहे. कोणता ऑप्शन नंबर ब हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. कोणता प्रश्न क्रमांक 14. काय म्हणत आहे मित्रांनो, अनिलचे वय सुनीतापेक्षा दुप्पट आहे. 3 वर्षापूर्वी तो सुनीतापेक्षा तिप्पट होता. अनिलचे सध्याचे वय काय आहे. एक नंबर प्रश्न आहे मित्रांनो. बघा काय म्हणते सध्याचे आपण पाहू. अनिलचे वय सुनीतापेक्षा दुप्पट आहे म्हणते. तर आपण काय घेऊ, जे सुनीता आहे, एक मिनिट हेही चुकलं का रे. जे सुनीता आहे हे सुनीताचे वय काय घेऊ आपण एक्स घेऊ. याला घेऊ सुनीता. सुनीताचे सध्याचे वय काय घेऊ एक्स घेऊ. तर अनिलचे वय काय होणार अनिल. अनिलचे वय काय होणार, अनिलचे वय सुनीतापेक्षा दुप्पट आहे म्हणते. तर हा काय होणार हा 2x होणार. एवढं समजलं. आता काय म्हणते 3 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी मला सांगा 3 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी सुनीताची वय काय राहणार. म्हणजे 3 वर्ष अगोदर एक्स मधून 3 मायनस करावं लागेल आणि अनिलची पण वय काय राहणार 2x - 3 करावं लागेल. हे 3 वर्षापूर्वी. हे आजचे वय झाले आणि हे काय तर 3 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वीचे वय झाले. काय म्हणते 3 वर्षापूर्वी तो सुनीतापेक्षा तिप्पट होता म्हणते. म्हणजे 3 वर्षानंतर काय, जो हा अनिल होता, हा अनिलची वय काय आहे 3 वर्षानंतर 3 वर्षापूर्वी 2x - 3 हे काय होते तर सुनीतापेक्षा तिप्पट होता. सुनीता काय आहे एक्स आहे, x - 3. पण याचे काय म्हणते तिप्पट म्हणजे गुणीला काय करावं लागेल 3. तर हा जो अनिल होता हा 3 वर्षापूर्वी त्याचे वय हे होते, पण त्याचेच वय काही सुनीतापेक्षा तिप्पट होते. तर सुनीताच्या वयाच्या गुणीला काय करावं लागेल 3 गुणीला करावं लागेल. तर केला मग. चला आता याला सोडवा. काय होणार बघा 2x - 3 बरोबर x गुणीला 3 3x - 9
अजून होणार बघा काय होणार, हा मायनसमध्ये आहे, इकडे येऊन प्लस होणार, म्हणजे इकडे काय होणार -3 + 9 आणि हा 2x प्लसमध्ये आहे, तिकडे जाऊन काय होणार मायनस होणार 3x - 2x. बघा का बरं याला इकडे आणलो आणि का बरं त्याला तिकडे नेलो, की आपलं उत्तर मायनसमध्ये नाही आलं पाहिजे, ते तेवढी झंझट लावायची नाही आहे आपल्याला, म्हणून आपण इकडचं तिकडं तिकडचं इकडं केलं. बघा -3 + 9 किती होतात 6, 3x मधून 2x गेले किती राहणार x राहणार, म्हणजे x किती मिळाला आपल्याला 6, x किती मिळाला 6. तर आपल्याला विचारलं काय अनिलचे सध्याचे वय, आपल्याला अनिलचे सध्याचे वय विचारलंय. बघा अनिलचे सध्याचे वय आपण किती घेतला मित्रांनो 2x, अनिलचे सध्याचे वय किती घेतला आपण 2x. बघा x मिळाला आपल्याला किती आहे 6, म्हणजे काय होणार 2 × 6 बरोबर किती होणार तर 12 वर्ष. अनिलचे सध्याचे वय किती होणार मित्रांनो 12 वर्ष. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर क हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला चांगला प्रश्न होता मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया काय म्हणते. प्रश्न क्रमांक 15. बघा काय म्हणते, 150 मीटर लांबीची एक ट्रेन 90 किलोमीटर ताशी वेगाने धावत आहे. 300 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागेल. सेकंदात सांगायचं आहे आपल्याला, किती वेळ लागेल हा सेकंदात सांगायचा आहे. एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्या. बघा आपल्याला काय दिला असतो वेग, काय दिला असतो आपल्याला वेग, हा एकतर किलोमीटर पर तास म्हणजे पर अवर मध्ये दिला असतो किंवा मीटर पर सेकंद मध्ये दिला असतो. बघा किलोमीटर पर अवरची जर मीटर पर सेकंद मध्ये करायची असेल, काय म्हणलो मी, किलोमीटर पर अवरचे मीटर पर सेकंद मध्ये करायची असेल तर 5/18 करायचा, हा काय होणार मीटर पर सेकंद होणार. आणि जर मीटर पर सेकंदची किलोमीटर पर अवर करायची असेल मित्रांनो 18 काय करायचं 5 करायचा, हा काय होणार किलोमीटर पर तास किंवा अवर म्हणू. ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, याच्यावरूनच आपण ते प्रश्न सोडवतो. मग काय होणार प्रश्न पहा. 150 मीटर लांबीची एक ट्रेन 90 किलोमीटर पर ताशी वेगाने धावत आहे 300 मीटर लांबीच्या. तर काय आपल्याला वेळ काढायचा आहे. वेळ कसा काढतो आपण, अंतर भागीला स्पीड करतो, अंतर भागीला स्पीड किंवा म्हणा वेग. बघा अंतर मग कोणते राहणार आपल्याला, तर आपल्याला ट्रेनची पण लांबी घ्यावी लागेल. ट्रेनची लांबी किती आहे 150 मीटर, ठीक आहे, अधिक आणि तो प्लॅटफॉर्म आहे, ह्या प्लॅटफॉर्मला पण ओलांडावं लागेल ना तिला, तेव्हाच आपली स्पीड निघेल. तो पण अंतर झाला आणि ट्रेनच्या स्वतःच्या पण अंतर राहते, तर ते किती होणार 300 भागीला काय होणार तर मित्रांनो 90. 90 पर तास म्हणते, पण आपल्याला काय मीटर पर सेकंद मध्ये आणि उत्तर पण कसं सांगायचं आहे सेकंद मध्ये. तर काय करणार 90 गुणिला मीटर पर सेकंद मध्ये करायचे आहे, तर 5/18 काय करणार 18 करणार. बस आता याचं उत्तर काढा, तुमच्या प्रश्नाचंच उत्तर निघणार. बघा 18×5 = 90 काय होणार. आता बघा 150 आणि 300 450 काय होणार 450/5 काय होणार 5×9 = 45 आणि हा एक झिरो म्हणजेच काय होणार 90/5 किती होणार 18×5 = 90 म्हणजे काय होणार 18 सेकंद. उत्तर किती येणार मित्रांनो तुमच्या 18 सेकंद. आहे का ऑप्शन मध्ये, आहे ना, कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर क हा काय आहे तर ह्या प्रश्नाचं एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. थोडे चांगले प्रश्न आहेत, तेवढ्या दिवसाचे म्हणत होते सर टफ प्रश्न घ्या टफ प्रश्न घ्या. अरे आपल्याला हळूवारच सुरुवात करावी लागते. आधी सोपे पेपर घेतलो, आता आपण थोडं हळूहळू वाढत जाऊन, ठीक आहे, भलेही आपल्याकडे टाइम कमी आहे पण आशा करतो मी की जेवढं मला शिकवायची आहे तेवढं मी तुम्हाला कंप्लीट करून देणार. ठीक आहे, थोडं तब्येतीचा इश्यू आहे, थोडं समजू शकते तुम्ही पण. चला 15 प्रश्न कशाचे मॅथचे आणि 5 प्रश्न कशाचे तर रिजनिंगचे. आता मॅथ कंप्लीट झाला आपला, काय पाहणार आपण आता रिजनिंग. चला पहिला प्रश्न पहा काय म्हणते. प्रश्न क्रमांक 1 प्रश्न वाचा. प्रश्न काय म्हणतो, 70 विद्यार्थ्यांच्या वर्गात आसना वरच्या क्रमांकावरून 25व्या क्रमांकावर आहे, खालून तिच्या कितवा क्रमांकावर असेल. नेहमी नेहमी असे प्रश्न येतात, तुम्हाला एकच सांगतो यांना सोडवायचं कसं बघा. एकूण विद्यार्थी किती आहेत 70, तर लिहा 70. बरं स्थान कितवा दिलाय 25वा, तर त्याच्यातून मायनस करा 25 आणि याच्यात एक जोडून द्या, हा तुमचा उत्तर निघणार मित्रांनो. बघा 70 मधून 25 गेले किती राहणार 45. 45 मध्ये एक जोडा किती होणार तर 46. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो तुमचं 46. आहे का ऑप्शन मध्ये, आहे ना, कोणता ऑप्शन नंबर अ हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, मालिकेतील पुढील संख्या शोधा. काय दिलाय आधी 20 दिलाय, 47, 74, 101 आणि किती तर 128. काय होणार बघा, सीधा सीधा दिसत आहे मित्रांनो. बघा 27 प्लस केले आहे
20मध्ये 27 जोडा काय होणार 47. इथं पण बघा, इथं पण 27 प्लस करा. 47मध्ये 27 जोडला किती येतात 74. 74मध्ये 27 जोडा मित्रांनो 101 येणार आणि पुढे पण काही जोडाल तर 27 जोडाल 128 होणार. पुढे पण काय कराल मग 27 जोडा. कसे करणार 128 अधिक 27 नाही येत तर असे करा. 27 जोडणी आहे ना. एक मिनिट याला चांगले लिहू. किती होणार तर 27. बघा काय होणार 8 आणि 7 15चे 5 हातच्या आला 1 4 आणि 1 5 आणि हा 1 किती येणार 155. म्हणजे कोणतं उत्तर ऑप्शन नंबर अ. ह्या प्रश्नाचं देखील काय येणार तर 155 उत्तर येणार. कोणतं ऑप्शन तर ऑप्शन नंबर अ हा काय आहे एकदम बरोबर उत्तर आहे. काय म्हणते ज्याप्रमाणे दुसरा अक्षर समूह पहिल्या अक्षर समूहाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या अक्षर समूहाशी कसे संबंधित असेल पर्याय निवडा. जसं काय दिलं आहे आपल्याला बघा PAN. एक मिनिट काय दिलं आहे आपल्याला PAN. PAN सोबत काय रिलेट केलं आहे आपल्याला SCP आणि आपल्याला कोणाचा शोधायचा आहे तर HOP. काय होणार बघा बघा प्रत्येक ऑप्शनमध्ये पहिल्या याच्यावर के दिसत आहे तर मला वाटते पहिला तर ऑप्शन काढायची गरज नाही. पहिला ऑप्शन केच होणार. कसं निघणार बघा पी आहे 16व्या नंबरवर एस काय आहे 19व्या नंबरवर. बघा किती प्लस होत आहे +3 होत आहे तर एच आहे 8व्या नंबरवर 8मध्ये +3 जोडा किती होणार 11 आणि 11व्या नंबरवर के येतो बरोबर आहे. मग दुसरा ऑप्शन पहा ये पहिल्या नंबरवर येतो आणि सी कितव्या तिसऱ्या नंबरवर किती प्लस केल्यात +2 केल्यात म्हणजेच इकडे पण काय होणार ओ कितव्या नंबरवर 15व्या नंबरवर 15मध्ये किती जोडायला लागलं आपल्याला 2 म्हणजे किती येणार 17 येणार. 17व्या नंबरवर येतो क्यू के क्यू. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे के क्यू बघा येतं नाही आहे के क्यू येतं नाही आहे ह्या दोन ऑप्शनमध्ये आहे. तर आपल्याला शेवटचा चेक करावाच लागेल मित्रांनो. चला शेवटचा पाहून घेऊ. एन असतो 14व्या नंबरवर आणि पी असतो मित्रांनो पी असतो 16व्या नंबरवर. बघा इथं पण किती प्लस करायला लागेल आपल्याला 2 म्हणजे पाय इकडे काय दिलं पी पी असतो 16व्या नंबरवर 16मध्ये किती जोडावं लागेल 2 म्हणजे किती येणार 18. 18व्या नंबरवर कोण येतो आर म्हणजे काय होणार के क्यू आर. कोणता आहे के क्यू आर पहिलाच ऑप्शन म्हणजे ऑप्शन नंबर अ हा काय आहे तर ह्या प्रश्नाचा एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. काय म्हणते एका छायाचित्राकडे बोट दाखवत एका महिलेने एका पुरुषाला म्हटले ती तुझ्या भावाच्या एका पुरुषाला म्हटले ते तुझ्या भावाच्या एकुलत्या एका मुलाची पत्नी आहे. तर छायाचित्रातील महिला त्या पुरुषाशी काय संबंधित आहे. एकदा चांगल्याने वाचा. काय म्हणजे एका छायाचित्राकडे बोट दाखवत एका महिलेने एका पुरुषाला म्हटले एका पुरुषाला म्हटले ती तुझ्या भावाच्या आजोबांचे एकुलत्या एका मुलाची पत्नी आहे. आजोबांचे एकुलत्या एका मुलाची पत्नी आहे. तर छायाचित्रातील महिला त्या पुरुषाशी काय संबंधित साहजिकच आहे. उत्तर काय येणार मित्रांनो आई. वाचूनच समजते काय उत्तर येणार याच्या आई. आणि हे असे प्रश्न तोंडीच निघतात मित्रांनो. याला जर समजलं नसेल तर 1-2 वेळा वाचा तुम्हाला समजून जाणार. बघा आणखी पुन्हा वाचतो मी. एका छायाचित्राकडे बोट दाखवताना एका महिला एका पुरुषाला म्हटले ती तुझ्या भावाच्या आजोबांची. भावाचे आजोबा म्हणजे याचे आजोबा झाले ह्या पुरुषाचे. एकलुत्या एका मुलाची पत्नी आहे म्हणते. एकलुता एक मुलगा म्हणजे काय झाला याचा काय झाला वडील. ह्या पुरुषाचा काय झाला वडील त्याची पत्नी म्हणजे मग ते ह्या पुरुषाची कोण होईल आईच होणार. कोण होणार आई होणार. म्हणजे कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर अ हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. जास्त करून तिला डायग्राम काढायची गरज पडत नाही. चला प्रश्न क्रमांक 5 काय म्हणते खालील संख्येच्या मालिकेचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या. जर मालिकेतून सर्व 7 वगळले गेले तर त्यामध्ये 8च्या सलग किती जोड्या असतील. जसे उदाहरण 8-8 बनले पाहिजेत तर किती असतील पाहू आपण. तर काय म्हणते 8 वगळाचे आहेत म्हणते 7 वगळाचे आहेत म्हणते. हा 7 मिटवा. तुम्हाला प्रश्न मग दिसणार नाही नाही का जर 7 तसे मिटवला तर आपण. चला मी खाली काय करतो अंडरलाईन करतो. चला हा 7 गेला हा 7 गेला. बघा 8 आणि 8 ही एक जोडी तयार झाली. 8-8 काय आले पाहिजेत सलग आले पाहिजेत. चला हा 7 मिटला हा 7 मिटला हा 7 मिटला. बघा हा आणि हा 8 काय आला सलग आला म्हणजे किती 2 जोड्या झाल्या. ठीक आहे.
हा 7 जर मिटला तर 8 आणि 6 येणार. हे जोडी बनणार का नाही? हा 7 मिटला तरी याचा काही फरक नाही पडत. म्हणजे अशा किती जोड्या बनत आहेत? 2 जोड्या बनत आहेत. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर ब. हा काय आहे? एकदम बरोबर प्रश्न. तर हे जे असे प्रश्न येतात ना मित्रांनो, यांना काळजीपूर्वक करायचे आहे. का बरं? कारण की तुम्ही पेपर देता कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरवर असे लिहिता नाही येत तुम्हाला. तर थोडे हे प्रश्न काळजीपूर्वक सोडवायचे. तर चला, अशा पद्धतीनं आपला हा सेट देखील कंप्लीट झाला. 2 सेटचा मी बोललो होतो मित्रांनो, पण काय करू, एक तर टाइम ॲडजस्ट नाही होत आहे आणि तब्येतीचा मोठा इश्यू आहे. त्या कारणामुळे एकच क्लास सध्या घेऊ. मी प्रयत्न करत आहो की शक्यतो 2 क्लास द्यावा तुम्हाला, पण टाइम मॅनेज नाही होत आहे. तर त्याबद्दल माफ करा मित्रांनो. तरी पण उद्यापासून तर मी नक्की प्रयत्न करणार की 2 क्लासेस द्यावा म्हणून. जर 2 क्लासेस येतील तुम्हाला, तर टायमिंग मी तुम्हाला टेलिग्रामवरती सांगून देणार.